साधवा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे जॉन्सन शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे शिवाजी शास्त्री चिपळूणकर. हे लक्षात. हा कवी बी नारायण गुप्ते, कवी बी नारायण गुप्ते. भालचंद्र लिमाडे मोस्ट आहे. भालचंद्र लिमाडे भागवत वना लिमाडे. हा माधवानुष काशीनाथ हरी मोडक, माधवानुष काशीनाथ हरी मोडक, माधवानुष काशीनाथ हरी मोडक, माधवानुष. ठीक आहे. त्याच्यात म्हणजे आपण एक मेन करून एक व्यवस्थित समजत असतो. बद्दल आपण पोहोचून टाकली आपण कशामुळे आली आहे. तर नंतर आहे पारव्याची किंवा कबुतराची घुमणे. कबुतराचे घुमणे कोणाचे? घुमणे. हा डासांची भुनभुन, डासाची खळखळा पानाचा, खळखळा पानाचा. अभ्यास केला हा गोठा माणसाचे घरटे कोणाचे? घरटी कोणाची? कोंबड्याची कोंबड्याची किंवा कबुतराची. घरटे कोणाचे? कावळ्याचे. घुराडे कोणाचे? कोंबडीचे. हा म्हशीचे रेखणे कोणाचे? कावळ्याची कावळ्याची. हत्तीचे चितकारणे. हत्तीचे कोंबड्याचे आरवणे. कोंबड्याचे हे येते बरं. हे कधी आपण जास्त नजरे नाही की रापकन एखादा प्रश्न येऊन जाते शिकून जातो. हा त्याच्यानंतर लक्षात घ्या घुबडाचा भूतकाळ. मांजरीचे म्याव. हा इथं म्याव आपण बोलून राहिलो. त्याचा उद्गार कसा राहते? हा तोच म्याव. ठीक आहे. कबुतराचे घुमणे कोणाचे? पारव्याचे घुमणे. पारव्याचे पण त्याला समजा. त्याच्यानंतर लक्षात घ्या पावसाची लाईव्ह चालू आहे. पावसाची बरोबर आहे. पावसाची रिप म्हणजे टपकते त्याला पण टप म्हणतो. ठीक आहे. पावसाची रिप लाईव्ह चालू आहे पाऊस आता. ठीक आहे. म्हणून घट्ट मला आपण हत्तीचे चितकारणे. ढगाचा आवाज आला. ढगांचा सर्व आता सरस ढगांचा कोकिळेचे नाण्याची झंझना कोणाची? चित्कारणे हत्तीचे. कुहू कोकिळेचे. काव. हा बांगड्यांचा किनकिनाट. आपण त्याचं चुमीचं खनखन ते हिंदी शब्द किनकिनाट. बांगड्यांचा काय झाले? हातात रेन पेपरात कोणाच्या हातात रेन वाजवायला लावायच्या माझ्यावर ते पाय ना ते नव्हत्या. बांगड्यांचं काय मग? रक्ताची कोल्ह्याची. मोरांचा केकारो. मोरांचा माकडांचा भुरुक्का. हा गाढवाचे ओरडणे. गाढवाचे असं राहायचं. चिमणीची बेडकाचे डरावणे. बेडकाचे क्लासनोट कोणाची? खाली आहे ना क्लासनोट कोणाची? खतम. हा मग आहे पंख्याचा फडफडाट. पानांची सणसाव कोणाची? सापांचा अच्छा हा ठीक आहे. हा सापांचा डासांची भुनभुन कोणाची? कुत्र्याची भुकणे. मधमाशांचा गुंजारो. मधमाशांचा गुंजारो मुंग्याचा पण राहते. मुंग्याचा. हा पक्ष्याच्या भांड्याला काय म्हणतात? कलकलाट. पक्ष्याचं भांडण कलकलाट. ठीक आहे. गाईचे अंबावणे. मोरांचा केकारो. सिंहाची
गर्जना, सिंहाची आणि आपण ढगाची गर्जना म्हणतो. पाहिजा ढगाचा हा ते लक्षात ठेवता. त्याच्यामुळे हे तिथं चुकते बरं. हे नजरेसमोर असणार इझी वाटते. हे आपण 1-2-4 वेळा असं बोललो बरोबर पेपरात आठवा. ठीक आहे. हा पुढं आहे घंटाचं काय असते घंटनाद. घंटाचा हा वाघांची गडकडी वाघाची तलवारीचा खंदनाद. तलवारीचा खंदनाद कोणाचा पक्ष्यांचा किलबिलाट. पक्षाचा विजांचा आंब्याच्या झाडाची गाई कोणाची प्रश्नपत्रिकाचा संच. प्रश्नपत्रिकाचा उंटाचा तांडा पालेभाज्यांचा पालेभाज्याची जुडी किंवा गट्टी. पोत्याची टप्पी नोटांचे बंडल. बघा नोटांची टप्पी किंवा भेंडोळी हा शब्द लक्षात ठेवा. भेंडोळी आपल्याला गट्टा माहित असेल. भेंडोळी पण म्हणतात मराठीत त्याला. ठीक आहे. हा करवंदाची जाळी फुलझाडाचा ताटवा. करेक्शन करा तिला. रात्री शाळेत टाईप केलं आहे. काही शब्द असू शकते एक ना काही ना. ताटवा म्हणतात त्याला. गुलाबाचा पण काय असतो ताटवा. फुलझाडाचा ताटवा आणि गुलाबाचा पण. आणि फुलाचे आला तर मग गुच्छ. फुलाचे फुलझाडाचा ताटवा. फुलझाडाचा ताटवा कोणाचा पक्षाचा संताची मांदियाळी. भेंडोळी कशाची नोटांची. भेंडोळी कशाची गड्डी कशाची. ठीक आहे. पालेभाज्याची जुडी किंवा गड्डी. 10 रुपये गड्डी. हा तोच विचार. हा त्याच्यानंतर खेळाडूंचा संघ. भाकऱ्याची चव्हाट. हा रुपयाची पण चव्हाट. रुपयाची चव्हाट कशाची हा गवताचा भारा कशाचा यात्रेकरूंचा जत्रा. यात्रेकरूची गावाची सुद्धा जत्रा पाहिजे. गावाची पण. द्राक्षाचा पक्षाचा मांदियाळी कोणाची. धावा कशाचा ताफा कोणाचा. विमानाचा रोपाची रोपाटिका. धावांचा रतीब कशाचा. मांदियाळी कोणाची. धावा कशाची पक्षांची. ढगांचा लाईव्ह शो चालू. पावसाची हा आशीर्वाद राहतो. पण काय झालं होतं पाऊस सुरू होता. ये बच्चे लग्न तुम्ही नाही आता तो कोण लागणार आहे. कलेच्या पाहिजे एवढ्या पावसामध्ये भिजल्यावर मी बसायचे बरोबर. हा दिखतेच आवाज मध्ये होतो. ठीक आहे. मग लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आंब्याच्या झाडाची हप्पी पोत्याची. ढगांचा गडगडाट. हा मांदियाळी संताची ताफा रतीब. जेव्हा बगड्याची रांग दिसत त्याला म्हणतात बलात्माला. कोणाची बगड्याची रांग. बलात्माला. बगड्याची रांग येते ना आपण ती रांगच बोलतो. बगड्याची रांग असा ते फुलंच हारच जात आहे. ठीक आहे. पण बगड्याची काही ना बगड्याची रांग त्याला काय म्हणतात बलात्माला. असं नाही तर ऍड करून घ्या ना ढगांचा गडगडाट. हा नंतर बघा त्याच्यानंतर एक पाठ्यपुस्तकाचा संच. हरणाचा कळप. गुलाबाचा ताटवा. ताटवा कशाचा फुलझाडाचा ताटवा. फुलाचे गुच्छ. आंब्याच्या झाडाची राई कशाची. हा पिकत घातलेल्या आंब्याची अळी. हा काठीला कशाचा किल्ल्याचा. महिलाचे पाहिला. बचत गट घोटाळा नाही तर पाहिला. महिलाचे पहिलाच बचत गट काल असतो. 1000 रुपये काढले हा यापैकी घोटते कोणी बघा. आजकाल बचत गट जास्त चालले. हा महिलाचे
मुलांचा घोळका, मुलांचा घोळका कोणाचा? बालवीराचे पथक, बालवीराचे पथक कोणाचे? फुलांचा गुच्छ, फुलांचा हा काजूची ऑफलिक करून तिथं माशाची, काजूच्या माशाची नाही येते, काजूची किंवा माशाची काय असते? गाथण, काजूची किंवा माशाची गाथण ऑफलिकचं चिन्ह दिलं. ठीक आहे. गाई गुराचे किल्लार, गाई गुराचे हा फुल झाडाचा काटवा लिहिलाय. लिहिलं. मळक्याची उतरण, उत्तरांड मळक्याची माणसांची माणस्या झालाय ते करेक्शन करून तुझं बोल. माणसाची गर्दी, माणसाची हा उतारूंची पण काय असते? गर्दी असते, उतारूची गर्दी. हा त्याच्यानंतर मुलींचा किंवा मुलांचा काय असतो? घोळका. ठीक आहे. दरोडेखोराची टोळी, दरोडेखोराची चोरांची पण चोराची चाब्याचा जुळगा, चाब्याचा गुचीगंची, गवताची किंवा पेंडी. ठीक आहे. हा लाकडाची मोडी, लाकडाची ऊसाची ऊसाची पण तारक्यांचा पुंज, त्याला पुंजका किंवा ऑब्लिक पुंज म्हणतात. आणि वेलीचा पुंज, तारकाचा पुंज, वेलीचा पुंज. ठीक आहे. तारकाचा पुंज किंवा पुंजका, वेलीचा पुंज. जसा केसांचा धोका असा. ठीक आहे. हा कलिंगडाचा ढीग, कलिंगडाचा विटाचा मातीचे पण मातीचे रिंगण. मुलांचा घोळका, नाण्याची चढत, मोस्ट टाइम चढत पाहिजे. यवतमाळला कुठतरी आला होता प्रश्न, चढ त्यांनी चवड म्हटलं, भाकऱ्याची चवड असते आणि नाण्याची चढत असते. मी टाकली ती रील्स मध्ये घ्यायच्या राक्षस द्या रतोईन म्हटलं प्रश्न आहे ना. यवतमाळ किंवा म्हटलं यवतमाळला आहे, यवतमाळला आहे. मग नाण्याची चढत अयोग्य पर्याय निवडायचा आलो का सी सेट मध्ये हा. तर पुढं मग आहे विमानाचा ताफा, साधूचा जथ्था, जथ्था थला थर आहे तिथे एक थर आहे. साधूचा जथ्था थला थर ट्रीट पाहिजे. पक्षाचा तवा, उपकरणाचा संच, उपकरणाचा संच. विमानाचा ताफाला अंडरलाईन करा आहे की. त्याच्यानंतर पुस्तकाच्या वयाचा गट्टा. ठीक आहे. केळ्यांचा लिहा, केळ्यांचे डोंगर आणि केळ्यांचा आला तर घट, त्याला पण स्टार करून घ्या. म्हणजे हे थोडंसं जास्त लक्षात ठेवायचं. गुरांचा कळप, गुरांचा काय असतो? कळप. ठीक आहे. महिलाचे मंडळ. ठीक आहे. चोरी नाही. वस्तूचा संच, तारकाचा पुंज, विद्यार्थ्याचा गट, धान्याची रास आहे, धान्याची रास, मुंग्याची पण राम, नारळाचा ढीग, सैनिकाचे पथक, सैनिकाची आलं तर तुकडी किंवा पलटा. ठीक आहे. पक्षाचा तवा, बालगराची दिंडी सोपी आहे, केवड्याचे पण, बालवीराचे पथक, असे हे समूहाचे शब्द होते. पिल्ल्यांचे नावं पण लक्षात ठेवायचं. ते असं रिझनिंग सारखे ते म्हणजे बा असं येऊन देईल तुम्हाला ऐकत. म्हशीचे रेडकू, बरोबर आहे. म्हशीचे रेडकू. तर माणसाचे काय? तर कोणी पिलू घोटते पाहिजे. व्हॉट्सअपवर पिलू चालू आहे पिक्चर, व्हॉट्सअपचा पिलू वेगळा आहे. माणसाचे बाळ, कोणी तिथे येते ना म्हशीचे रेडकू, तर माणसाचे काय? पहिलाच ऑप्शन आले पिलू, बरोबर. पिलूच म्हटले जाते पैसा. मग शेळीचे करडू, शेळीचे म्हटणं चालू आहे ढगांचा, ढगाचा नाही तर लई दिवसा आपण बघून राहिलो यायचे नाही. पण हा आशीर्वाद आहे. शेळीचे करडू, शेळीचे करडू कोणाचे? करडू कोणाचे? घोड्यांचे शिंगरू, घोड्याचे शिंगरू कोणाचे? गाढवाचे पण शिंगरू, गाढवाचे गरुडाचे पिलू, गरुडाचे माणसाचे बाळ, माणसाचे गरुडाचे कोंबडीचे पण पिलू, कोंबडीचे पिलू, आणि गरुडाचे सिंहाचा छावा. हे गरुडाचे आहे पिलू, कारण ते मी तुम्हाला वाटत पिलू हा कोंबडीचाच आहे म्हणून ते गरुडाचे पण लक्षात ठेवा. सिंहाचा छावा, वाघाचा बच्चा, वाघाचा बच्चा किंवा बच्चा. गाईचे वासरू सोपी आहे. हत्तीचे आहे मी करडू. आता हत्ती एवढा मोठा, त्याचं पर्याय पिलू, पिलू आहे. हत्ती पिलू. करब, करब जर आला तर ठीक, अ आणि ब देऊन दे, तर पिलू हा शब्द हत्तीचा पिलू. जसं माणसाचे बाळ, तर हत्तीचे पिलू किंवा करब. ठीक आहे. करब लक्षात गेला आहे. म्हशीचे रेडकू माहित होतं सर्वांना. पक्षाचे पिलू, हरणाचे पाळस, पिलू पण काहीच नाही होत असे पिलू. पक्षाचे पिलू आहे, हत्तीचे, कोंबडीचे, कोंबडी नाही काय कोंबडीचे पिलू म्हणून पोहोचले ना. हा नंतर बघा वस्तूचे ध्वनिदर्शक शब्द. पैंजनाची काय असते? पैंजनाची छुम छुम, घंटेचा
घंगणा कोणाचा? टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा तलवारीची खणखणाट, तलवारीची तलवारीची म्हणजे कोणी यापैकी नाही म्हणत तलवारीची खणखणाट, सरसर मग इथे यापैकी नाही आपली लागते तलवारीची धार. मग कोणाच्या डोक्यात तिथं पेटा म्हणलेला डोका देशका तलवारीची धार मग चुकून जाते. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. तलवारीचा खणखणाट, घड्याळाची टिकटिक, घड्याळाची नाण्याचा पाय चंद्राचा आपण काय करतोय ओनामा केला म्हणजे प्रारंभ केला. तुम्ही आधी दरवाजा उघडल्याबरोबर पावसानं काय केला ओनामा. तिकडून जाशील तर इकडून मी दिसा ओनामा झाला म्हणजे पावसाची काय झाली सुरुवात झाली ओनामा. ठीक आहे. अरण्य पंडित मूर्ख मनुष्य, अरण्य पंडित मूर्ख मनुष्य, ओनामा करणे प्रारंभ किंवा सुरुवात करणे. हा आळ वावरचे पाणी हार काळ टिकणार आहे त्याला म्हणजे नष्ट न होणार. मग म्हणजे हार काळ टिकणार म्हणजे क्षण भंगूर झालाय. काळ वावरचे पाणी म्हणजे क्षण भंगूर झाला. आणि काळ्या पाण्यावर होती काळ्या दगडावरची ती कायम स्वरूपी टिकणार. त्याला हे काय लक्षात हार वावरचे पाणी म्हणजे शेती राहते. आता पाऊस येऊन आला थोड्या काळासाठी तो पाणी वाहून जाते. मग जास्त काळ टिकते का ते नाही. पण लोक भांडण करते ना. मग याच्यावर तर्क लावायचे म्हणजे इथं तुम्ही हे वाचता तर्क सांगा त्यांनी कसा लावायचा तर्क जेणेकरून नाही वाचलेले काही अलंकारिक शब्द आले तर तुम्ही सोडवू शकले पाहिजे. इथं असं म्हणतात आळ वावरचे पाणी म्हणजे एखाद्याचा ते रस्ता गिस्ता राहते शेतीत जाण्यासाठी बरोबर पांजण रस्ता म्हणतो आपण. मग काही आता पावसाळा आला काही क्षणासाठी तो पाऊस वाहताना दिसते आणि मग नंतर नाही शाळा करते ना हा. आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे प्रथा चांगली प्रथा चांगली प्रथा चांगली प्रथा आंब्याच्या झाडाची पिकत घातलेल्या आंब्याची पिकत घातलेल्या आंब्याची मांदी आणि कोणाची संताची कोणाची धावांचा रतीब हा धावांचा हा असा आहे रतीब धावांचा हा संताची मांडी हा ग्रंथप्रेमीची
साहित्य संमेलन, ग्रंथप्रेमीचे ग्रंथप्रेमीचे साहित्य विचारवंताची परिषद, विचारवंताची परिषद कोणाची, परिषद कोणाची, तांडा कोणाचा, उंटाचा तांडा, उंटाचा प्रश्नपत्रिकाचा, भेंडोळी नोटाची, भेंडोळी करवंदाची जाळी, करवंदाची चोरांची टोळी, चोरांची दरोडेखोरांची पण टोळी, दरोडेखोरांची टोळी, काजूची गाठण, काजूची संतांची मांडणी, संतांची विमानाचा आणि विमानाची विमान मिक्स कळप कोणाचे, हरणाचा हत्तीचे पण कळप, हत्तीचे प्राण्याचा वाद्यांचा वृंद, वाद्याचा वस्तूचा संच, वाघाचा बच्चा, गरुडाची, माणसाचे घोड्याचे शिंगरू, घोड्याचे त्याच्यानंतर बघा उडते पाखरू, चंचल मनुष्य, उडते पाखरू कसं राहते, चंचल राहते. तुम्ही त्याला फुलपाखरू आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करताय, मिळते काय, कसा राहते तो, चंचल. म्हणून एखाद्या व्यक्तीला हे बोललं गेलं असं गुरुधनास, उडते पाखरू चंचल मनुष्य, उडते पाखरू चंचल मनुष्य म्हणजे अस्थिर मनाचा, कधी वाटत 8 दिवस इथे जाऊ, हे करू, मग आणखी सोडत हे करू, म्हणजे असं चंचलपणा असते. ठीक आहे. मग हे एरंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणी पळवळ, एरंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणी पळवळ, एरंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणी पळवळ, एरंडाचे. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला दिला, म्हणजे एखादी व्यक्ती आहे चुकीचा सल्ला देईल त्याला आपण काय म्हणतो, उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे कळसूत्री पावली दुसऱ्याच्या मित्राने चालणारी, कळसूत्री म्हणजे स्वतःच्या मनानं नाही तर दुसऱ्याच्या मनानं. तुमची इच्छा होती काहीतरी करा पण दुसऱ्याचं तुम्हाला ऐकावं लागते, किंवा एखादी व्यक्ती आहे तुम्ही कधी सांगायचं तुझ्या मनात जे आहे ते करू, पण काय करणं, कळसूत्री पावली. कोणी म्हणते त्यात तू कळसूत्री पावली आहे म्हणजे, कोणी आपण त्याला असं म्हणतो त्याचा डावा हात आहे त्याचा उजवा हात आहे असं, त्याला कळसूत्री पावली. ठीक आहे, समजून घेऊ. कळसूत्री पावली काय अंडरलाईन करा. ठीक आहे. नंतर खुशाल चेंडू, अतिशय चैनी मनुष्य, लंकेची पार्वती, लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री, तिथं लंका म्हटलं सोन्याची लंका होती, कोणी श्रीमंत स्त्री, ऑप्शन राहील अत्यंत श्रीमंत स्त्री. इथं काय लक्षात ठेवायचं आहे, अत्यंत गरीब स्त्री. मुखस्तंभ अबोल, मुखस्तंभ म्हणजे काय, एक स्तंभ राहते जागेवर, मग मुख म्हणजे तोंड, असं स्तंभ सारखं तोंड ठेवणं जे काहीच न बोलणं म्हणजे अबोला. अबोला म्हणजे कसा मनुष्य, अबोल मनुष्य. अबोलचा समाज येते, न बोलणारा, असत्य सत्य नाही, हे पुढं आहे ते रट्टामध्ये. पोपटपंची हे तर माहीतच असं, कोल्हेकुई क्षुद्र लोकांची ओरड. चाणक्य कारस्थानी मनुष्य, चाणक्य म्हणजे वेगवेगळे कारस्थानी करणारा, म्हणजे काही ना काही काय करणं, कारस्थान करणं म्हणजे रिकामी कामं करणं किंवा योग्य काम करणं, पण ते वेगवेगळे काहीतरी करत राहणं. गुळाचा गणपती करणं, गुळाचा गणपती म्हणजे मंदबुद्धीचा. काय दगडावरची रेख, खोटी न ठरणारी शब्द, याला तुम्हाला असं येऊ शकते काय दगडावरची रेख, गोंदिया पोलीस भरले जाणता मागच्या वेळेस. ठीक आहे, म्हणजे नष्ट न होणारी. ठीक आहे. दगडाची म्हणजे असं बोलतात की थांबते थोडस. 11वा रुद्र IMP, 11वा रुद्र आता आहे अंडी पिल्ली, मोस्ट IMP. अंडी पिल्ली ऐकलं होतं का? अंडी पिल्ली गुप्त गोष्ट, अंडी पिल्ली गुप्त, गुप्त असं. खेटरची पूजा, अपशब्दाने खरडपट्टी काढणे. गंगा यमुना IMP ही आपल्या नामसालीमध्ये येऊ शकते. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या, मुली भीती वाटते, ढग खाऊन राहायला पळत काय माय, आम्ही काय पण काय वाचून राहणार आहे काही, काहीच म्हणा होते ना असं. कोणी एकदम कोणी अंथरून असं एकदम डोक्यावर असं काही चिरून बोलचे, बरोबर आहे. गंगा यमुना म्हणजे अशी होती. गुरु किल्ली म्हणजे काय, IMP गुरु किल्ली IMP. भगीरथ प्रयत्न, आटोका प्रयत्न करते, भगीरथ प्रयत्न करते. ठीक आहे.
भोजन खाऊ एक खाऊ सोपी आहे. सरकारी पाहुणा म्हणजे कैदी, ते आपलं लक्षणात येते, तो बिनभाड्याच्या खोलीत आहे, सरकारी पाहुणा आहे. कोणी नोकरीवर लागलं म्हणजे सरकारचा जवळ झाला, जवळ नाही झाला मला भुकट. कोणी म्हणतो सरकारी नोकरी फुकट आहे, फुकट आहे का 8-9 लाख रुपये जाते. 8-9 लाख तुम्हाला वाटते मजा, कितीतरी पैसा जाते. रूमचा मेसचा असतं बा ना 3,000 रुपये महिना, आणि 12-5-60 महिन्याची 1 लाखांची, 10 वर्ष झाल्याचं तर खतम. 3,60,000. आणि काही जे खरं आणलं बाबू त्याच्यातच गेले 3,60,000. दोघं भाऊ असं 3,60,000 ते 7,20,000. 7,20,000 नूडल्स आहे त्यांच्या मागे, पाणीपुरी भेटा मग 3,000 खायचे सांगून 10 वर्ष. आणि त्याच्यात 3,000 तुम्ही 3,000 भागत नाही. बाकीच्या गोष्टी ट्युशन 13-14 लाखात राहत. आणि आपण घरी जाऊन पुढे म्हणतो उरकून द्या माझ्याकडून काय होऊन नाही धाकट पाहिजे का असं आहे ते. हा मुखस्तंभ झाला चंडिका. आता काय चंडिका म्हणजे काय, म्हणजे रागीचा कुजा स्त्री. मग आता हे रागीत शब्द मुद्दाम टाकला का कुजा स्त्री, मग तो आपल्याला ते कुजाक स्त्री वाटीचे कुजाक स्त्री आहे बरोबर. म्हणजे काय, जेव्हा क्रोधी हावभावांना दिसणे अशा स्वरूपात असते म्हणजे काय चंडिका स्वरूप. अल्लाची गाय IMP, अल्लाची गाय. ताटाखालचे मांजर पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती. ढेगोजी मोस्ट IMP, बडाईखोर माणूस ढेगोजी. इथं डेबोजी वेगळे, ढेगोजी हा पाय जाणे. तर तिथं आपल्याला ते गाडगे महाराज, मग त्यांच्यावरून आपण असंच कोणा ढेगोजी येते त्याने वाटते डेबोजी असं. गाडगे महाराज बिचारे शांत होते, समाजसुधारक होते. मग आपण बडाईखोर मनुष्य न घडता काय घडतो महान व्यक्ती. हे ऑप्शन आल्यावर चुकते ना, म्हणून हा शब्द मेघश्याम ढगासारखा. हा तो मेघश्याम आपल्याला समाजात येते, ढगासारखा श्याम करवणारे समाज आहे ना. नंतर बघा अकलेचा खंदक म्हणजे काय, अत्यंत मूर्ख मनुष्य, सूर्यवंशी. मग ते रील्स मध्ये म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, मग मागून उठलो बा पण सब देखते राहिले. सूर्यवंशी. श्री गणेशा प्रारंभ, श्री गणेशाकडे आणखी काय करते ओनामा म्हणजे प्रारंभ. श्री गणेशाला मग काय येते समानार्थी वाक्प्रचार. मग श्री गणेशाला काय लागू होईल उपनाम करते. समजत असं. हा ते राहिलं त्याच्यात सारखे मन वगैरे वेळ कमी होता. आणखी अपडेट करून दिली हे PDF मग काढून गेली व्यवस्थित. मारुतीची शेपूट आहे, भाकड कथा माहिती आहे सर्वांना, शकुनी मामाही माहिती आहे कसा होता बरोबर आहे. आणि सातत्य ठेवलं रिझल्ट येते. आणि स्ट्रगल खूप राहते. आपल्याला वाटते किंवा नोकरी गव्हर्नमेंटची आहे फुकट भेटली, कारण काही जे करू नाही त्याने माहीत राहायचं. आता गावात खेड्याचं अशी चर्चा होती, नोकरी गव्हर्नमेंटची मस्त फुकट भेटली, जावई झाला होती. जावई तसंच होती काय 8-9 लाख रुपये दावा आहे की त्याच्या मागे 10 काय 12 लाख काय पूर्ण वेळ तुमचा वेळ नाही. रूम आहे, मीस आहे, बाकीचे खर्च आहे.